मोदींची प्रचाराची जी मोहीम होती माझ्या मते योग्य नव्हती. मोदी आणि मोदी सरकार यांच्याबद्दलचा भ्रमनिराळ झालेलं चित्र हे या निवडणुकीला आपल्याला दिसतं. काही करून सत्ता टिकवायची हे धोरण आज मोदींचं दिसतंय. तो भारतामध्ये योग्य निर्णय घेतात आणि तो वर्षानुवर्षे घेतात. त्यांच्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत कालच्या निवडणुकीत काय झालं हे सगळ्या राज्यांनी बघितलं. काही लोक दबावाने किंवा आणखी कशाने गेले असतील तर त्याचा वेगळा विचार करावा लागतो, पण सरसकट नाही. संकट येतात, पण त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले तर त्या सगळ्यांचा पराभव केला होईल आणि पुन्हा तेवढीसारख्याही केली. काही कुटुंबातल्या व्यक्तीने निवडणूक लढवली त्याची अस्वस्थता होती, बाकी काही नाही. त्यामुळे कुणाचा इतिहास काही कळलं त्याला आणि नसतंच कळलं नाही. नव्या सरकारमध्ये त्यांनी सत्ता घेतली पण त्यांना मुख्यमंत्र्याला मंत्री व्हावं लागलं. ती काही अजितच्यात एक आहे त्याची कष्ट करायची तयारी असते. आणि दुसरी गोष्ट अशी की कन्सिस्टन्सी, राजकारणामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे काही असतं. हल्ली आता त्या लोकांनी जे निर्णय घेतले ते लोकांच्या समोर मतं मागताना कशासाठी मतं मागितली, कोणत्या पक्षासाठी मतं मागितली, कोणत्या विचारासाठी मतं मागितली याचा अर्थ सातत्य नाही. तुम्हाला निवृत्ती महाराज देशमुखांची कीर्तनं आवडतात आणि तुम्ही प्रवासामध्ये येता जाता ऐकता, तर ते खरं आहे का अजून?